निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने दाखल झाले तेव्हा त्यांच्या सोबत होते भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे। त्यानंतर बाळ माने बाहेर आले आणि त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीचा आपला अर्ज माघारी घेतल्याचं सांगितलं। तेव्हा देखील त्यांच्या सोबत होते नितेश राणे। मग बाळ माने चार्टर्ड विमानाने मुंबईला आल्याची बातमी आली तेव्हा देखील त्यांच्या सोबत होते नितेश राणे। वरवर पाहिलं तर उद्धव ठाकरेंचा एक उमेदवार भाजपने फोडला आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध केली। इतका सोपा हा पिक्चर दिसतो, पण हा डोळ्यांना दिसणारा समोरचा पिक्चर प्रत्यक्षात घडतोय तो बडा गेम, ते सुद्धा पडद्यासमोर। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेसाठीचे ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज माघारी घेतला। त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत बाळ मानेंची पक्षातनं हकालपट्टी केल्याचं सांगितलं। तर बाळ माने नितेश राणे यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने मुंबईला गेले। तिथे त्यांची भाजप प्रवेशाबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाली असं देखील सांगण्यात आलं। मग शुक्रवारी सकाळी बाळ मानेंनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते असं म्हणाले की नितेश राणे यांच्या बंगल्याच्या समोर आपण आहोत। कोकणाच्या हितासाठी जे असेल तसा निर्णय घेईल। सत्ताधारी पक्षात राहून लोकांच्या अडचणी सुटतील, मी RSSचा स्वयंसेवक आहे। लागलीच बातम्या आल्या की बाळ मानेंचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। पण नितेश राणेंच्या माध्यमातून सुरू झालेला हा खेळ फक्त उद्धव ठाकरेंचा उमेदवार फोडला आणि त्याला भाजपमध्ये घेतलं इतकाच मर्यादित नाहीये। ही सुरुवात आहे बड्या गेमची। हा बडा गेम नेमका कुठला आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। बाळ माने मूळचे भाजपचे, रत्नागिरीचे माजी आमदार। 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आले आणि विधानसभेची निवडणूक लढले। विधान परिषदेची कोकणाची जागा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सुटल्यानंतर ठाकरेंनी इथनं बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली। पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बाळ मानेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। माझ्यावरती अर्ज माघारी घेण्यासाठी महायुतीकडनं विचारणा होत होती। माझं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं। फक्त 55 मतं घेऊन पराभूत होणं करिअरसाठी योग्य नाहीये असं त्यांनी सांगितलं। याबद्दल माझं उद्धव ठाकरेंशी नाही पण पक्षातल्या वरिष्ठांशी बोलणं झालं। फडणवीसांशी बोलून पुढचा निर्णय घेणार असं मानेंनी सांगितलं आणि त्यांचा भाजप प्रवेश जवळपास नक्की झाला। नितेश राणेंच्या माध्यमातून होणारा हा संभाव्य प्रवेश कोकणामध्ये बडा गेम ठरू शकतो। बाळ मानेंच्या माध्यमातून होणारा पहिला डाव म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपसाठी सेफ। हा मतदारसंघ राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला असला तरी इथं राणे कुटुंबानं पराभव सुद्धा पचवले। सध्या नारायण राणे इथले सिटिंग खासदार आहेत, पण विधानसभेच्या हिशोबातनं पाहिलं तर इथं शिंदेच्या शिवसेनेनं आपली ताकद वाढवलेली आहे। 6 आमदारांपैकी फक्त नितेश राणे हेच भाजपचे आमदार आहेत। निलेश राणे, उदय सामंत, किरण सामंत, दीपक केसरकर असा 4 आमदारांचा आकडा शिंदेकडे, तर शेखर निकम यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा एक आमदार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीतच शिंदेच्या सेनेकडनं ही जागा आपल्याला सुटावी याचा आग्रह झाला होता, जो यावेळी आमदारांची संख्या जास्त या मुद्द्यावरून होऊ शकतो। जर 24च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या तिन्ही मतदारसंघांमधनं विनायक राऊत पुढे होते। पण तरी देखील नारायण राणेंनी 48,815 मतांनी विजय मिळवला, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिन्ही मतदारसंघातनं राणे आघाडीवर होते। आता त्यावेळेसच रत्नागिरीमध्ये बाळ मानेंनी सुद्धा भाजपचंच काम केलं होतं, पण त्यांच्या ठाकरे गटात झालेल्या प्रवेशानं लोकसभेवेळी भाजपची अडचण होण्याची चर्चा होती। आता बाळ माने यांच्या घर वापसीमुळे रत्नागिरीत भाजपचा तगडा नेता पुन्हा परत आलाय, ज्याचा फायदा फक्त बार्गेनिंग मध्येच नाही तर रत्नागिरी राजापूर मधनं लीड घेण्यात देखील होऊ शकतो। जरी शिंदेच्या सेनेनं साथ दिली नाही तरी बाळ माने भाजपसाठी रत्नागिरी कव्हर करू शकतात। त्यात बाळ माने यांनी माघार घेतल्यानं राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आलेत। चिपळूणचे आमदार राष्ट्रवादीचे शेखर निकम, त्यामुळे राष्ट्रवादीला जोडून घेत लोकसभेच्या दृष्टीनं भविष्यातली जुळणी सुद्धा विधान परिषदेच्या माध्यमातून झाल्याची चर्चा होतीये। रत्नागिरीत प्रभावी नाव आणि चिपळूणची जुळणी बाळ मानेंच्या माघारीतनं लोकसभेचं गणित साधलं गेलेलं आहे ते असं। बाळ मानेंच्या माध्यमातून साधला जाणारा दुसरा डाव आहे तो म्हणजे उदय सामंत यांना शह। कोकणात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मुख्य चेहरा आहेत उदय सामंत। राजकीय तडजोडी असतील, समीकरणं जुळवायची असतील तर उदय सामंत यांच्याकडे आपसूक जबाबदारी जाते। त्यात रत्नागिरी या उदय सामंत यांच्या मतदारसंघात त्यांना फारशा अडचणी येत नसल्यानं निवडणुकांच्या वेळी त्यांना इतर मतदारसंघांमध्ये लक्ष टाकता येतं। बाळ माने हे उदय सामंत यांचे कट्टर विरोधक।
2004 सालापासून फक्त 2019चा अपवाद सोडला तर याच दोन नेत्यांमध्ये रत्नागिरी विधान परिषदेची निवडणूक झालेली आहे. यात प्रत्येक वेळी उदय सामंत जिंकत असले तरी बाळ माने यांनी आपलं 50 ते 60 हजार मतांचं पॉकेट कायम ठेवलेलं आहे. त्यामुळे आता बाळ मानेंना पुन्हा भाजपमध्ये घेत त्यांना बळ देण्यात आले तर साहजिकच उदय सामंत यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यात सामंत बंधू विरुद्ध राणे हा सामना मागच्या लोकसभेआधी महाराष्ट्राने पाहिलाय. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आपल्याला सुटावी आणि तिथनं किरण सामंत उमेदवार असावेत असा आग्रह सामंत बंधूंनी लावून धरला होता. त्यासाठी किरण सामंत यांनी वर्षभर आधीपासूनच सिंधुदुर्गचे दौरे वाढवले होते. अगदी बॅनरबाजी देखील केली होती. अगदी शेवटपर्यंत ताणून धरलं, पण नंतर माघार घेत त्यांनी नारायण राणेंना पाठिंबा दिला. त्या बदल्यात त्यांना विधानसभेचा शब्द देण्यात आला आणि तो राजापूरमधून पाळण्यात देखील आला. पण लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशीच किरण सामंतांच्या नॉट रिचेबल होण्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे सामंत बंधूंची कोंडी करण्यासाठी आणि होम ग्राउंड मध्ये उदय सामंतांना शह देण्यासाठी बाळ मानेंच्या माध्यमातून नितेश राणेंनी गेम आखलाय. ज्याचा फटका अर्थातच शिंदेच्या शिवसेनेला बसेल, कारण जे मैदान मोकळं होतं तिथं सामंतांच्या विरोधकाला सोबत घेत भाजपनं आपली चाल खेळली आहे, जी लॉंग टर्म मध्ये डॅमेज करू शकते. बाळ मानेंच्या माध्यमातून साधला जाणारा तिसरा डाव दिसतो तो म्हणजे ठाकरेंना नेस्तनाबूत करणं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणातले असे जिल्हे जिथं ठाकरेंचा शब्द अंतिम असायचा. कोकण म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे कोकण हे समीकरण बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात ताकद कायम ठेवली, पण शिवसेना फुटली आणि ठाकरे मायनस झाले. लोकसभा निवडणुकीत 0, विधानसभा निवडणुकीत फक्त 1 आमदार असा सुरू झालेला डाऊनफॉल नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंकडे उमेदवारच नसण्यापर्यंत आला, कारण भाजपनं कित्येक ठिकाणी निवडणुका बिनविरोध केल्या. नितेश राणेंनी हा बिनविरोधचा पॅटर्न पूर्ण ताकद लावून अंमलात आणला आणि तो विधान परिषदेमध्ये देखील कायम ठेवला. थोडक्यात एका बाजूला संख्यात्मक पातळीवर ठाकरे अक्षरशः शून्यावर आले. त्यांच्याकडे निवडणुका लढवायला उमेदवारच नसल्याची परिस्थिती आहे. पण बाळ माने यांच्या माध्यमातून ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसणार आहे, तो नरेटिव्हच्या पातळीवर. खरं तर बाळ माने यांनी अर्ज माघारी घेतल्यावर पक्षाने त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. माजी खासदार विनायक राऊतांनी बाळ माने मॅनेज झाले अशी टीका देखील केली. आरोपांचं सत्र सुरू राहिलं आणि बाळ माने सुद्धा माध्यमांच्या समोर आले. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नव्हती आणि आमच्याकडे मतांचा आकडा सुद्धा नव्हता. उद्धव ठाकरेंशी माझं बोलणं झालं नाही, पण इतर वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालं होतं. मुळात मी उद्धव ठाकरेंना भरपूर फोन केले, पण त्यांनी फोन उचलले नाहीत. कदाचित ते बिझी असावेत असं मानेंनी म्हटलंय. पुढे त्यांनी विनायक राऊत यांच्या आरोपांचा समाचार घेत कोकणात शिवसेनेची वाट लावण्याचं काम विनायक राऊत यांनी केलं. पदाधिकाऱ्यांचं पत्र घेण्यासाठी सुद्धा ते पैसे घेतात. पालघर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस फन हॉटेलच्या इथं मोठी डील झाली, त्यात तुम्ही किती पैसे घेतले हे लोकांना सांगा. राऊतांना 2024 ला सुद्धा मला उमेदवारी द्यायची नव्हती, त्यांना अन्य लोकांसोबत सेटिंग करायची होती असा खळबळजनक आरोप बाळ माने यांनी विनायक राऊत यांच्यावरती केलाय. आता या सगळ्यातनं दोन गोष्टी चव्हाट्यावर आल्या. एक म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेत असलेली अंतर्गत दुफळी. अजूनही विठ्ठलाभोवतीचे बडवे वरचढ ठरतायत अशा शंकेनं या चर्चा वाढल्या. कारण राऊत आणि माने यांनी एकमेकांवर आरोप केले तर दुसऱ्या बाजूला आपल्या वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. महायुतीकडनं अर्ज माघारी घेण्याबाबत सांगण्यात येते. महाविकास आघाडी आपल्याला मदत करत नाहीये या तक्रारी सुद्धा उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचल्याच नाहीत असं मानेंनी सांगितलं. दुसरं म्हणजे यातनं ठाकरे गटात होणाऱ्या संभाव्य इन्कमिंगच्या चर्चा संपल्यात जमायत. मराठवाड्यात शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना रंगल्यावर संजय राऊतांनी ज्यांना यायचंय त्यांनी मातोश्रीवर यावं असं म्हणत साथ घातलेली. अंबादास दानवेंनी सुद्धा दोन्ही शिवसेना एक झाल्या पाहिजेत असं वक्तव्य केलं. छत्रपती संभाजीनगर, रायगड, नाशिक, सातारा इथे शिंदेच्या शिवसेनेची होणारी कोंडी पाहता इन्कमिंग होणार या चर्चा सुरू झाल्या. पण बाळ माने यांच्या नाराजीमुळे आणि त्यांच्या ठाकरेंशी न झालेल्या संपर्कामुळे उद्धव ठाकरे अजूनही नेत्यांशी बोलत नाहीत. ते बाळ मानेंच्या पाठीशी उभे राहत नाहीत हाच मेसेज केलेला आहे आणि नरेटिव्हच्या पातळीवर उद्धव ठाकरे आणखीन बॅकफुटला गेलेत. इन्कमिंग, शिंदे प्लस ठाकरे एकत्र या सगळ्या चर्चांना यामुळे शह बसलाय. नेत्यांची ताकद आणि नरेटिव्ह या दोन्ही पात्यांवर ठाकरेंची शिवसेना वजा झाली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना बळ देत कोकणात लावलेला जोर भाजपला प्लस करणारा ठरलाय. एकंदरीतच काय तर बाळ मानेंच्या माध्यमातून नितेश राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सेफ करण्याची तयारी सुरू केलेली आहे. कट्टर विरोधकाला ताकद देत उदय सामंत यांना शह दिलाय आणि संख्या ते नरेटिव्ह
ठाकरेंना कोकणातनं हद्दपार केलेलं आहे. त्यामुळे आता येत्या काळात ही समीकरणं कसा इम्पॅक्ट करतात आणि कोकणातली गजाल कशी रंगत जाते याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? कोकणामध्ये ठाकरे आणि शिंदेंना शह देण्यात भाजप यशस्वी ठरेल का? कोकणातलं पुढचं राजकारण नेमकं कसं असेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.